हॅलो एव्हरीवन, वेलकम आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉग मध्ये। तर तुम्हाला समजलंच असेल, आम्ही आलेलो मुंबईला राणीच्या बागेत। आम्ही म्हणजे मी, पूर्वा, दीदी, किट्टू आणि मम्मी। त्यांना तर खूपच मजा आली होती, कारण त्या पहिल्यांदाच आल्या होत्या। आम्ही तिकीट वगैरे काढून आतमध्ये एंट्री घेतली। राणीची बाग आता रिनोव्हेट केली, त्यामुळे आता खूप सुंदर असं लँडस्केप तयार केलं। मग सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून आम्ही इथले प्राणी दाखवत होतो। वेगवेगळ्या प्रकारचे टर्टल्स आणि क्रोकोडाईल बघून आम्ही निघालो पक्षी बघायला। मस्त मस्त पक्षी, पॅरेट्स बघून आम्ही निघालो पुढे जायला। देन आम्ही गेलो आमच्या मेन स्पॉट वर, ते म्हणजे पेंग्विन्स बघा बघा यांची एक्साइटमेंट तर बघा। मग काय पेंग्विन वगैरे बघून सर्वांना खूपच भूक लागली होती। खूप काय काय खाऊन एंड गोळ्यांनी केला। पेटपूजा करून आम्ही पुन्हा झू बघण्यासाठी गेलो। अँड फायनली ज्याला बघण्यासाठी आलो होतो तो दिसला। जेवढ्या वेळात आम्ही बाकीचे प्राणी बघितले त्याच्यापेक्षा जास्त वेळ फक्त वाघालाच बघण्यात गेला। वाघ पाण्यात उतरण्याची वाट बघत होतो, पण तो तर पाण्यात उतरलाच नाही। त्याला बघून किट्टू खूप जास्त घाबरली होती आणि ती रडायला लागली। त्यामुळे आम्ही तिथून निघालो पुढचे प्राणी बघायला। खूप सारे व्हिडिओज घ्यायचे तर राहूनच गेले। येथे बघितला हिप्पो आणि मग पुढे गेलो मंकीज बघायला। झू मध्ये बघण्यासारखं खूप काही आहे, तुम्ही नक्कीच एकदा विजिट करा। काही प्राणी तर आम्हाला माहित सुद्धा नव्हते। मग पुढे येऊन बिबट्या आणि अस्वल सुद्धा बघितला। पूर्ण झू फिरायला आम्हाला ऑलमोस्ट 4 to 5 hours लागले। मग थोडीशी गार्डन मध्ये मस्ती वगैरे केली। पुन्हा एकदा वाघाला भेटून निघालो घरी जायला। बाय बाय।